नमस्कार, शर्वरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भाताची रेसिपी पाहणार आहोत। ही एकदम अचूक प्रमाणात व सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। यासाठी तांदूळ तुम्ही आंबेमोहर, बासमती किंवा घरातील कोणताही तांदूळ घेऊ शकता। इथे मी माझा नेहमीचा घरातला वापराचा तांदूळ घेतलेला आहे। आता हा 1 वाटी तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे। तांदूळ शक्यतो जुना घ्यायचा, जेणेकरून आपला भात मोकळा सळसळीत होईल। इथे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा तांदूळ धुवून झालेले आहेत। आता हे मी चाळणीवरती अर्धा तासासाठी निथळत ठेवते। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। इथे सेंद्रिय गुळाऐवजी मी साधा गूळ वापरलेला आहे, जेणेकरून आपल्या भाताचा रंग सुंदर येईल। सेंद्रिय गुळामुळे थोडासा रंगामध्ये फरक पडतो। त्यानंतर इथे मी 1 वाटी इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं गूळ हे तांदळाच्या प्रमाणामध्ये समप्रमाणात असावे। 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी खोबरं व 1 वाटी गूळ घ्यावी। इथे मी 2 चमचे तूप घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये मी 4 हिरवी वेलची व 4 लवंगा घेतलेल्या आहेत। तुम्ही आवडत असेल तर दालचिनीचा एखादा तुकडाही घालू शकता। त्यानंतर मी इथे एका वाटीमध्ये चिमूटभर केशर कोमट दुधामध्ये भिजत घातली होती आणि हे दूधही मी घालणार आहे, ज्याने सुवास व रंग दोन्ही छान येईल। तसंच ड्रायफ्रुट्समध्ये मी मनुका घेतलेला आहे, बदामाचे काप करून घेतलेले आहेत व काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। तसंच जायफळ किसून घेतलेला आहे। इथे मी अख्खी वेलची मसाल्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे फक्त जायफळ किसून घालत आहे। तुम्ही जायफळ वेलचीची पूडही घालू शकता। आता एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी तांदळासाठी 2 वाट्या भरून इतकं पाणी उकळत ठेवलेलं आहे। सर्वात आधी आपण भात करून घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तूप तापल्यानंतर त्यामध्ये हिरवी वेलची व लवंग घातलेले आहे। हे मसाले छान तुपामध्ये खमंग परतून घेऊया। मसाले परतल्यानंतर आपण धुवून निथळत ठेवलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे। तांदूळ घातल्यानंतर तांदूळ तुपामध्ये छान परतून घेऊया। 2 मिनिटभर आपण तांदूळ छान परतून घेऊया। आता तांदूळ परतल्यानंतर त्यामध्ये उकळलेलं पाणी घालूया। आता गॅस मोठा करून आपण भात शिजू देऊया। उकळलेलं पाणी टाकल्यामुळे भाताला पटकन उकळी येते व तांदूळ छान मोकळा होतो। आता थोडा भात सुकल्यानंतर आपण त्याच्यावर चमचा फिरवून त्याच्यावर झाकण ठेवूया। आता मंद गॅसवर 5 मिनिटं भात वाफल्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा चमच्याने तो मोकळा करून घेऊया। भात पूर्णपणे शिजलेला आहे। आता हा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। ताटामध्ये मोकळा पसरवून थंड होऊ देऊया, जेणेकरून भात मोकळा होईल। सर्व भात मी ताटामध्ये काढलेला आहे। आता इथे मी एका पॅनमध्ये मोठा चमचा भरून तूप घेतलेला आहे। आता या तुपामध्ये आपण घेतलेले काजू, बदाम आणि मनुका यांचे काप तुपामध्ये परतून घेऊया। छान तुपामध्ये खरपूस तळून घेतल्यानंतर यामध्ये मी आता 1 वाटी ओलं खोबरं घेत आहे। ओलं खोबरंही तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर 1 वाटी गूळ याच्यामध्ये घालून गूळ वितळेपर्यंत आपण मंद गॅसवर आपण हे सर्व मिक्स करायचं आहे। तर छान गूळ वितळलेला आहे। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला भात घालायचा आहे। सर्व भात मी याच्यामध्ये घालणार आहे। सर्व भात घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करूया। त्यामध्येच मी आपण केशरचं दूध जे करून घेतलेलं होतं ते वरून घातलेलं आहे। केशरचं दूध घातल्यानंतर छान मिक्स केलं आणि आता वरून जायफळाची पावडर घातलेली आहे। जायफळाची पावडर घातल्यानंतर छानपैकी मिक्स केलेला आहे।
तुम्हाला हवं असेल तर खायचा रंगही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता, पण मला त्याची गरज वाटत नाही कारण केशर आणि गुळामुळे छान नॅचरल रंग आलेला आहे। आता 5 मिनिटं मंद गॅसवर छान भात वाफलेला आहे। चमच्याने हलवून बघितला तर छान मोकळा सळसळीत झालेला आहे। 2 मिनिटं मंद गॅसवर भात परतून घेऊया। आता भात झालेला आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। नारळी पौर्णिमेला देवाच्या नैवेद्यासाठी अशा पद्धतीने भात तुम्ही नक्की करून बघा आणि भात कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।